तर आता बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये भाजपाकडून मतदारांना साड्यांचं वाटप केल्याचा काँग्रेसने आरोप केलाय। कडेगाव तालुक्यातील वाडिये रायबागमधील हा प्रकार समोर आलाय। शेकडो साड्यांसह उमेदवारांचे पत्रक आढळल्याचा हा आरोप आहे। शेकडो साड्यांसह कडेगाव तालुक्यातील रायबागमधील हा प्रकार पाहायला मिळतोय। शेकडो साड्यांसह उमेदवारांचे पत्रक आढळल्याचा काँग्रेसने आरोप केलेला आहे। तर सांगलीत भाजपकडून मतदारांना साड्यांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं जो आहे तो केलेला आहे। पथकाला फोन केला, त्यांना पकडलं। जवळजवळ 500 ते 600 साड्या होत्या। ती गाडी पकडली, त्यांना पकडलं। थोडीशी दमदाटी ते देत होते, परंतु सर्व ग्रामस्थ आणि गावकरी जमल्यामुळे आम्ही त्यांना पकडलं। त्याच्यावरती त्यांना कारवाई करायला लावली। अगदी वांगी घाणातल्या सर्व किंवा अगदी कडेगाव पोलीसच्या सर्व ग्रामस्थांना, मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की अशा आमिषांना बळी न पडता कर्तृत्ववान संपन्न उमेदवाराला तुम्ही मताच्या अधिकारानं त्यांना निवडून द्या। तर भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडीसाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न विचारला जातो। कोकण विभागीय आयुक्तांकडून अजूनही कार्यक्रम जाहीर झालेला नाही। काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेकडून महापौर पदावर दावा करण्यात येतोय। पुढच्या गणित जे आहेत, गणित आमचे बाजूने आहेत। समोरचा जे पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना किंवा काय अपक्ष आहेत, आघाडी आहेत, हे सर्वाला मिळून जे पक्ष आहेत त्यामध्ये आज ही ते लोग अपना कैंडिडेट निश्चित करू शकतात।